पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत खासदारांसाठीच्या 184 नव्या घरांचं करणार उद्घाटन. राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर केलेल्या आरोपांप्रकरणी कर्नाटक, हरियाणा आणि महाराष्ट्रातल्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची गांधी यांना नोटीस. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंगळुरू इथं नागपूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेससह 3 गाड्यांना दाखवला हिरवा झेंडा. नागपूर-पुणे वंदे भारत पुण्यामध्ये दाखल. नागपूर-पुणे वंदे भारत हा वंदे भारतचा देशातला सर्वात जास्त लांबीचा मार्ग असल्याचं मुख्यमंत्र्यांनी केलं अधोरेखित. नगर-पुणे रेल्वे मार्गासाठी प्रयत्न सुरू. मुख्यमंत्री स्वदेशी तंत्रज्ञानामुळे आणि संरक्षण क्षेत्रातील मेक इन इंडियाच्या सामर्थ्यामुळे ऑपरेशन सिंदूर यशस्वी करत संपूर्ण जगानं नव्या भारताची क्षमता पाहिली. पंतप्रधानांचं प्रतिपादन. केंद्र सरकारचं पुढचं प्राधान्य तंत्रज्ञान सक्षम आत्मनिर्भर भारताला. स्वदेशी उत्पादनं जागतिक मानकांच्या धर्तीवर निर्दोष आणि पर्यावरणपूरक असावीत. पंतप्रधानांनी व्यक्त केली अपेक्षा. गुरुग्राम जमीन सौद्याप्रकरणी मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपाखाली ईडीकडून रॉबर्ट वड्रा यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल. हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदर सिंह हुड्डा यांच्यावरही आरोप. सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी जगातील सर्वोत्तम यंत्रणा आणि तंत्रज्ञान महाराष्ट्राकडे. समाज माध्यमावरील कोणत्याही मोहाला बळी न पडण्याचे मुख्यमंत्र्यांचं नागरिकांना आवाहन. आणि 19 वर्षाखालील आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धेत भारताला 14 पदकं तर फुटबॉलमध्ये 20 वर्षांखालील भारतीय महिला संघ AFC महिला आशियाई चषक 2024 साठी पात्र. नमस्कार. 8:30च्या बातमीपत्रात मी